टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। जरा काय झालं होतं काल पुण्यात तुम्ही चक्कर वगैरे आली आता कशी तब्येत आहे डॉक्टरांनी काय सांगितलं? पुण्याला आपले ते गुड्डूबाई ते अचानक त्यांना ते एक्सपायर झाले, त्याच्यामुळे भेटीला गेलो होतो. आणि ते काय होतं इकडं म्हणजे 15 दिवसापासूनच जास्त थोडं शरीर अंग दुखतं रोज फिरल्यामुळं, त्याच्यामुळं होत होतं. लय अशक्तपणा आहे अंगात. आणि ते सकाळी आज थोडंसं आंधळं आल्यासारखं पण झालं आणि अंग दुखायचं रात्रीपासून बंदच व्हायला, खूपच अंग दुखतं. त्यामुळे सकाळी रात्रीच यायचं होतं दवाखान्यात, पण म्हणलं राहील. तर रात्री राहिलं नाही, मग सकाळीच निघून आलो होतो आम्ही दवाखान्यात इकडे. आणखीन पण लय अंग दुखतं आहे. दादा, बीडमध्ये ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आजपासून महादेव मुंडेच्या पत्नी न्याय मिळत नाही म्हणून आमरण उपोषणाची सुरुवात केलेली. अधिवेशन सुरू आहे, काय अपेक्षित आहे? आता ते कसं आहे की ते तिचा नवरा बिचारीचा जाऊन तिच्यावरती ही वेळ येते, म्हणजे या राज्याला आणखीन काय काय बघावं लागतं या सरकारच्या काळात काय माहीत. जिथं जिथं सरकारी प्रतिनिधी जाते तिथं मॅटरमध्ये न्याय मिळतच नाही. त्या जे आता कोण उपोषणाला बसले आहेत त्यांनी राजकीय लोक सत्ताधाऱ्यातले कोणी येऊ देऊ नये जवळ. जर सत्ताधाऱ्यातले आले तर त्यांचंसुद्धा प्रकरणाची वाटच लागणार. सत्ताधारी लोकांच्या आंदोलनात त्यांचे लोक घुसवतात आणि कार्यक्रमाचे त्या प्रकरणाची वाट लावून टाकतात. इथून पुढं त्यांनी तरी हुशार राहायला पाहिजे. आणि न्याय मिळवताना त्यांनी जे आता आंदोलन घेतलं आहे त्याला यशस्वी करायला ह्या लोकांना आता मध्ये त्यांनी येऊ न दिलं पाहिजे. ते लाचार तसंच चिटकून बसलं ना पदाला, कसा न्याय मिळेल? त्या बिचारीला न्याय कसा मिळेल? त्याला मारलेल्या लोकांना न्याय नाही पाहिजे, त्याला मंत्रिपद पाहिजे ना, न्याय कसा मिळणार? ज्ञानेश्वरी मुंडे यांना तुम्ही पाठिंबा देणार? हे बघा, त्यांच्यावरती इतका प्रचंड मोठा अन्याय झाला आहे आणि त्यांच्या पाठीशी मीच काय, कोण राहणार? कोण राहणार? तिथं माणुसकी जिवंत लागते. तिथं जायला पाहिजे सगळ्यांनी ना, तिथं माणुसकी जिवंत ठेवली पाहिजे. ज्याला काहीच नाही झालं त्याला भेटायला जाणारे लोक आहेत या राज्यात. आणि इकडं ज्याला काही नाही झालं त्याला वाचवायसाठी तिकडं भेटायला जायचं आणि जिकडं झालं तिकडं फूट पाडायची, राजकीय छुपे अजेंडे चालून. त्यामुळं त्यांनी सावध राहिलं पाहिजे इथून पुढं आंदोलन करताना. मुंडेंवर आता राजीनामा मागून झाला, सगळं झालं, अधिवेशनही आज सुरू झालं, मात्र अजूनही राजीनामा नाही किंवा त्याची चर्चा आहे. त्याचा काय फरक पडत नाही. ते किती असले तरी काय फरक नाही पडत. किती असले तरी काय फरक नाही पडत. राहिले का नाही राहिले का, लोकांना पोचलेच ना आत तरी आधी पोचलेच ना खाचाक्कच. काय करता मंत्रिपद? काय नाही करीत. काय वाकडं होत नाही कोणाचं. नीट वागावं लागतं. असे लोकांचे लेकरं मारून नाही टाकावं लागतं. किती मंत्री असलेत काय होतं? गेले ना मध्ये, सळडे ना. नाही, पण त्यांच्या राजीनाम्याची मागणी होती, तुमचीही मागणी होती ना, त्यांनी राजीनामा द्यायला हवा. पण काहीच होत नाही, त्याच्यामुळे तुम्ही पण हातबल झालाय तुम्ही पण. मी मोजित असल्या अरे यांच्यावर काहीच होत नव्हतं. फार कार्यक्रमच लावून टाकला त्यांचा. आता पुढे जाणार हे मंत्री फेदेबाद आपण नाही मानलो कधी. आपण जे म्हणतो ना ते खडीलाच लावतो. यांना कसं आता खडी फोडायला लावलं आहे. या बाकीच्यांना कधी जातच नव्हते मध्ये जातच नव्हते. हे म्हणते तसेच गुन्हे व्हायचे यांच्या म्हणण्याप्रमाणे. आता कशी काढी लागली. त्यामुळं किती हे असले का नसले काय मंत्रिपदावर काय फरक नाही पडत आम्हाला. अरे आमची ताकद लय मोठी काय, हेच मंत्री जर ते मंत्रिपदी असले तर योग्य पद्धतीनं तपास होणार नाही किंवा अजून बऱ्याच गोष्टी होणार नाही असंही म्हणतात. अरे दादा, आपले नीट नाही तर लोकाला काय नाव ठेवता. मंत्रिपद असल्यावर कडीला लागत नाही म्हणताय तुम्ही नीट व्यवस्थित. आपलेच नीट नाही तर आपले इकडं उची बेंडकीन उडी आणते, तिकडं उची नीट आणतात. आपलं नीट लागत इथं. आपले राजकीय पांड्या अजेंडा चालू आहे तिथं सरकारचा. आणि गुंड मित्र वाचवितात. राजकीय मित्र गुंड वाचवायसाठी नुसतं इकडून तिकडं पळत येते. आपलंच धाडाचं नाही, त्याला कुठं हे करता. आपल्यात राहून काढी लावतोय प्रकरणाचं सगळी विल्हेवाट लावली. चार्जशीट दाखल झाली,
12 तारखेला पहिली सुनावणी सुद्धा सुरू होते. चार्जशीट कदाचित वाचले असावे तुम्ही. समाधानी आहात चार्जशीटवर? नाही, मी वाचले नाही आणखी, परंतु त्याच्यात शंकाच आहे हो. त्याच्यात शंकाच आहे. ती काय असतं, यांनी पद्धतशीरपणे संतोषभाई देशमुखांचं प्रकरणाची काडी लावून ठेवली. पद्धतशीरपणा चार्जशीटवर तपासावर लक्ष ठेवण्यासाठी वकील उज्ज्वल निकम साहेब देण्यात यावेत अशी देशमुख कुटुंबाची मागणी. त्यांची निवड झाली आणि दुसऱ्या दिवशी चार्जशीट दाखल झाली. काय लक्ष ठेवलं त्यांच्या चार्जशीटवरती? काहीच नाही. आणि त्याच्यात तो 100 ते 150 जण त्याच्यात आणखी 6 रुपये झाले असते. एक पण नाही केला. म्हणजे आता चार्जशीट दाखल झालं याचा अर्थ तो विषय आता संपलेला आहे. तो विषय आता संपलाच 6 रुपये होण्याचा. आता पुरवणी तपासात काय येईल माहीत नाही, 6 रुपये होतील की नाही, पण तो विषय संपवला यांनी. राजकीय छुपा अजेंडा चालून सरकारमधलेच प्रतिनिधी देशमुख प्रकरणाच्या मॅटरमध्ये सहभागी राहिले. पद्धतशीर गोड बोलून ते प्रकरणाची पुरी विल्हेवाट लावली पद्धतशीरपणाने यांनी. मुख्य येणारा होता तो सुद्धा नाही आला. 6 रुपये झाले आणि मुख्य बी नाही आला. बडा नेता कोण? बडा नेत्याचं नाव कसं करणार डबल? याचा अर्थ ते मॅटर छुपा अजेंडा राबवून खूप मी काय म्हणतोय ना, हे काही दिवसांनी समाजाच्या लक्षात येईल की किती पद्धतशीर कार्यक्रम केला त्या प्रकरणाचा. आणि जर जालन्यामध्ये एका व्यक्तीला गरम सळ्याने चटके देण्यात आलेले आहे, एकंदरीत त्या आंदोलनाचं पवित्र धनगर समाजाचे नेते येतात, कसं बघता? काय झालं? जालना जिल्ह्यात ते जाफराबादमधली घटना आहे का? चटके काय कोणी असू दे, आम्ही समर्थन नाही करत. चुकीचं समर्थन करत नसतं आम्ही. काही असू दे. हाके आणि ते सगळे संघटना त्यांचं आंदोलन करणार त्या विषयावर, आणि त्यांनी तुमच्यावरही टीका केली. इस्राईल घेतण्यापेक्षा चांगला आहार घ्या, चांगला विचार करावा, इतरांचा आदर करावा आणि थोडे दिवस आराम करावा, नाहीतर उपोषणाला बसतील, अशी तुमच्यावर टीका केली त्यांनी. कोणी? हाके. कोण? लक्ष्मण हाके. त्याला नाही विचारत, बुंगळ्याला मी त्या दुसरं काही विचारा तसल्याच ना काही जे काही जे काही अवकातच नाही, कुणाला लागून महत्त्व देत नाही असल्यावर. साहेब, अधिवेशन सुरू आहे. आपलं आरक्षणाच्या बऱ्याच मागण्या सरकारने मान्य केलेल्या 2 मागण्या राहिल्या, त्याच्यावर काय पुढे संपर्क झाला? काय पुढं संपर्क नाही झाला, कारण ते फक्त वाट लावायला येतात ना. सरकारी छुपा अजेंडा राबवण्यासाठी येतात. पण आम्ही सरळ लोक आहेत, विश्वास ठेवतो आणि हे त्यांचा राजकीय डाव साधून जातात. पण त्यांना माहीत नाही आगीशी खेळल्यावर काय होतं म्हणून. ते येतात, मजा मारतात. तो गोड लागतं मीडिया पुढं बोलताना. मग त्या टायमाला सरकारकडून आलं म्हणायला गोड लागतं. त्याच्यानंतर संपर्क नाही. 4 मागण्याचं काय झालं नाही. कारण इकडं बी मराठ्यांच्या आंदोलनात चपढप करायची, वाटोळं करायचं, आणि तिकडं संतोषभाईच्या देशमुखाच्या प्रकरणात चपढप करायची, सोमनाथ सूर्यवंशीच्या याच्यात करायची. सरकारचा प्रतिनिधी म्हणून इकडून तिकडून हिंडायचं फक्त, आणि गोरगरिबांच्या लेकराचं वाटोळं झालेलं पण बघायचं नाही. त्यातले छुपे अजेंडे राबवणारे लोक हे समाजाला घातक असतात, पण त्यांना माहीत नाही इथं मी खंबीर आहे म्हणून. या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांना, फडणवीसांना विनंती, तुम्ही सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा. परत पुढं म्हणताल हे काय झालं. म्हणून आज तुम्हाला आमचं कळकळीचं सांगणं आहे की या अधिवेशनात 3ही गॅझेटियर लागू करा. केसेस सगळ्या मागं घ्यायच्या 1 वर्षापूर्वी कबूल केलेल्या आहेत त्या वापस घ्या. शिंदे साहेबाची समिती काम करत नाही आहे, तिला काम करायला लावून कक्ष स्थापन करा. नोंदी शोधण्याचं काम सुरू करून सर्टिफिकेट द्या. या 2-4 मागण्या आणि सगळ्या सोयरीची अंमलबजावणी पण याच अधिवेशनात करा. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी 2004ला कायदा केलेला आहे, त्याच्यात जरा दुरुस्ती करून तोही सुरू करा. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांना सांगतो, यावर सगळ्यांनी या अधिवेशनात आवाज उठवा. मराठे घराघरातले बघणारे आहेत. सत्ताधाऱ्यातला विरोधातले आमदार मराठा आरक्षणाच्या बाजूने आवाज उठवतात की नाहीत, ही सगळ्या आमदारांना सुद्धा माझ्याकडूनही कळकळीची विनंती आहे. सत्ताधारी आमदारांना पण आणि विरोधातल्या आमदारांना पण.
तीनही गॅजेटियर लावण्यासाठी सगळ्या आमदारांनी आवाज उठवा. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सगळ्या आमदारांनी या अधिवेशनात आवाज उठवा. कारण आज 3 मार्चपासून 3 मार्च 2025पासून अधिवेशन सुरू होते. याच्यात सगळ्यांनी आवाज उठवा. सगळ्या केसेस मागे घेण्यासाठी सगळ्या आमदार महोदयांनी आवाज सगळ्यांनी उठवा. आपल्या 8-9 मागण्या त्या सरकारकडे आहेत. या सगळ्या मागण्यासाठी विरोधातल्या आणि सत्तेतल्या सगळ्या आमदारांनी आवाज उठवावा आणि याची अंमलबजावणी याच अधिवेशनात होईल. यासाठी सगळ्यांनी ताकदीनं लावून धरावं. कोणचा आमदार मराठा समाजाच्या प्रश्नाकडून बोलतो आहे याची वाट आणि लक्ष मराठा समाजाचे अधिवेशनावरती राहणारे. सगळ्यांना विनंती आहे, सगळ्या आमदारांना, की सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासाठी विधानसभेत लावून धरा आणि अंमलबजावणी पण करून घ्यायचे प्रयत्न सगळ्या आमदारांनी करा. आता अधिवेशनात मागण्या पूर्ण झाल्या नाही तर भविष्यात आंदोलनाची काही दिशा असणार आहे? आता सांगायचं कमी, आता यांना जेरीस आणायचं जास्त. आता सोलापूरकर असतील किंवा कोल्डकर असतील त्यांना त्याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि त्यांना कारवाई करत असताना कुठेतरी अशी वक्तव्य जे आहे ते कुठं होऊ नयेत अशी मागणी केली जाते. अधिवेशनात सुद्धा हा मुद्दा गाजला आहे. कुठेतरी छत्रपतींचा अपमान करणे किंवा त्यांच्या संदर्भात वादग्रस्त विधानं ही समोर येत आहेत. सरकारला वेळ नाही त्यांच्यावर कारवाई करायला. पाहुणे आहेत ना त्यांचे, पाहुण्यावर कारवाई नाही करत ते. इकडं कोणी कमेंट टाकली की जेलला टाकीते. साधं फोनवर जरी एकमेकाला बोलले तरी जेलला टाकीते. उदाहरण म्हणून सांगायचं ठरलं तुम्हाला तर संतोषभाईच्या प्रकरणातला एक आरोपी सोडून देण्यात येणार आहे. आता सोडून देण्यात येणार आहे. आता कारण काहीतरी चार्जशीटमध्ये नावच नाही त्याचं, एकाचं का दोघाचं. एकाचं नावच नाही चार्जशीटमध्ये, म्हणजे ते सोडून देत नाही. म्हणजे त्यांनी संतोषभाईचं देशमुखांचं लोकेशन दिलं म्हणून त्याचे पुरावेच नाही सापडले. उद्या सरकारने अशी सेटलमेंट केली असं राहिलेल्या आरोपींचे सुद्धा पुरावे नाही सापडले. म्हणजे हे ह्या राज्यात हे सत्य आहे. साधं नुसतं एकमेकाला गाडी जरी दिली तरी 5-5 वर्ष जामीन होत नाही. नुसती फिरून येऊस तर जरी दिली तरी कोणी ॲक्सिडेंट जर झाला आणि त्या ॲक्सिडेंट झालेल्या व्यक्तीला जर मदत केली दवाखान्यात न्यायला तरी पोलिस त्याला त्रास देतात. आणि इथं खून झालेला असून संतोषभाई कुठपर्यंत आले का कुठं चालले असं ते काहीतरी लोकेशन देत होता. ते सुटणार आहे. आता इथं महापुरुषांना शिव्या दिल्या की ते अपमानित केलं तरी इथं सर्रास फिरलं जातं. इथं सरकारला वेळ नाही. इथं ते हसणार, उलट त्यांना मजा लागणार. ते छुपा अजेंडा राबवण्याचं काम सुरू आहे. महापुरुषांचा अपमान एकाने करायचा, 2-3 दिवस थांबायचं आणि माफी त्यांनी मागायची. ही एक आता नवीन पद्धतच तयार झाली. अगोदर अपमान करायचा, नंतर माफी म्हणायचं. यांना ना हे असे हे होणार नाही. ते यांना आता नीट करावं लागणार आहे. पुढे हे निषेध म्हणून जमणार नाही. असलं काही बोलून चालणार नाही. नुसतं निषेध मोर्चे रास्ता यांना इथून पुढं नीट करावं लागणार आहे. आता इथून पुढं नीटच करणार आहेत आम्ही असलेल्या लोकांना. आता हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.